रामकृष्णारी फ्रेंड्स, आज रविवार सुट्टीचा दिवस. चला म्हटलं जाऊया थोडं बारवी डॅमला फिरून येऊया. पण इथलं कडू वास्तव डोळ्यासमोर आलं आणि मन मात्र सुन्न झालं. फ्रेंड्स, ज्या निसर्गाची शांतता आणि आनंद अनुभवायला आपण इथे येतो, त्याच निसर्गाला आपण बदल्यात काय देतोय? प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, थर्माकोलच्या प्लेट्स, काचेच्या बाटल्या आणि कचऱ्याचे ढीग. येताना रस्त्यात आम्ही जे पाहिलं ते खूप भयंकर आहे. म्हणजे जिथपर्यंत आम्ही येत होतो तिथपर्यंत सगळीकडे कचऱ्याचे ढीगच ढीग होते. या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचा कचरा आणि बॉटल्स हे सर्वात जास्त होते, जे शेकडो वर्षानुवर्ष असेच इथे पृथ्वीवर राहणार आहेत आणि निसर्गाचा गळा घोटणार आहेत. आम्ही जेव्हा घरातून निघालो तेव्हा रस्त्याने प्रवास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. जोपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या इमारती आहेत, माणसांची दाटीवाटीची वस्ती आहे, तिथपर्यंत रस्त्याच्या कडेला सगळीकडे फक्त आणि फक्त प्लास्टिकच दिसत होतं. जणू काही प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा रस्त्यावर फेकणे हा आपला रोजचा नियमच बनला आहे. जसे आपण या सिमेंटच्या जंगलातून आणि इमारतींमधून बाहेर पडलो, पुढे तिथे गाव सुरू झालं. तिथे लोकांची वस्ती थोडी कमी आहे. तिथे निसर्गाने जणू मोकळा श्वास घेतला. तिथे प्लास्टिकचा कचरा खूप कमी आहे आणि निसर्गाचं खरं सौंदर्य डोळ्यांचं पारणं फेडतं. आजूबाजूची झाडी, ती शांतता पाहून मन हरकून गेलं. पण हाच प्रवास करत जेव्हा आम्ही डॅमवर पोहोचलो तेव्हा पर्यटकांनी केलेली बेफिकिरी पाहून तो सगळा आनंद चिंतेत बदलला. आणि मनुष्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. निसर्गाचा एक नियम आहे, जे तुम्ही निसर्गाला द्याल, निसर्ग तेच तुम्हाला चक्रवाढ व्याजासह परत करेल. आज आपण जो कचरा पाण्यात किंवा रस्त्याच्या कडेला फेकून देतोय ना, आपल्याला वाटतं की आपण सुटलो, पण निसर्ग आपला हा हिशोब कधीच विसरत नाही. जेव्हा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जोराचा वारा सुटतो, वादळ येतं, तेव्हा रस्त्यावर पडलेला हाच प्लास्टिकचा कचरा, त्याच प्लास्टिकच्या पिशव्या हवेत उडून थेट कुणाच्या तरी घरात जातात. म्हणजे आपल्याच घरात. आपणच फेकलेली घाण वारा आपल्याच खिडकीमधून आपल्या बेडरूममध्ये आणि किचनमध्ये आणून टाकतो. बरोबर ना? आणि त्याहून भयंकर म्हणजे जेव्हा पावसाळ्यात नद्यांना पूर येतो, जेव्हा हीच उल्हास नदी तिचं रौद्र रूप धारण करते, तेव्हा ती काय करते? आपण वर्षभर जे काही प्लास्टिक, ज्या काही बाटल्या तिच्या पात्रात फेकून दिल्या होत्या, ती नदी तो सगळा कचरा, ती सगळी घाण उचलते आणि आपल्याच शहरात, आपल्याच रस्त्यांवर आणि आपल्याच घराच्या दारात आणून फेकते. पूर ओसरल्यावर शहरात काय उरतं? फक्त आपणच टाकलेला प्लास्टिकचा कचरा. निसर्गावर अन्याय केला की निसर्ग असाच बदला घेतो. जर गावाकडचा निसर्ग इतका स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो, तर आपण पर्यटनच्या नावाखाली या बारवी डॅमची कचराकुंडी का करतोय? अनेकांना वाटतं, अरे मी एक तर प्लास्टिकची बाटली टाकली, एका वेफरच्या पुड्याने काय फरक पडणार आहे? पण मित्रांनो, रविवारी इथे हजारो लोक येतात. प्रत्येकाने एकच बाटली टाकली तरी संध्याकाळपर्यंत इथे कचऱ्याचा डोंगर उभा राहतो. हेच पाणी शुद्ध होऊन उद्या आपल्या घरात पिण्यासाठी येणार आहे, हे आपण विसरतोय का? चला, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळे मिळून एक छोटासा पण महत्त्वाचा संकल्प करूया. जेव्हा कधी आपण कुठेही निसर्गाच्या सानिध्यात किंवा आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये कुठेही फिरायला जाऊ, तेव्हा या 3 सोप्या गोष्टी नक्की पाळूया. पहिलं, स्वतःची कचरा पिशवी सोबत ठेवा. आपण जे काही खाऊ पिऊ त्याचा कचरा आपल्या गाडीत किंवा एका पिशवीत जमा करा आणि घरी आल्यावर योग्य कचराकुंडीत टाका. दुसरं, प्लास्टिकला पर्याय शोधा. घरातून निघतानाच पाण्याची घरची बाटली सोबत घ्या, जेणेकरून बाहेरून प्लास्टिकची बाटली विकत घेण्याची गरज पडणार नाही. आणि तिसरं, इतरांनाही प्रेमाने सांगा. जर कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्याशी भांडण न करता सांगा की निसर्ग आपला आहे, तो स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे.
बदलापूरकरांनो आणि महाराष्ट्रातील तमाम पर्यटकांनो, निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय. आता आपली वेळ आहे त्याला जपण्याची. पहा किती छान दिसतंय सर्व. निसर्गाच्या सानिध्यात मनाला किती शांतता लाभते. पण हेच जेव्हा आपण जिथे जास्त लोक राहतात तिथून येत होतो तेव्हा ती घाण बघून तिथे उभं सुद्धा राहावंसं वाटत नव्हतं. हे काय, इथे एवढी ट्रॅफिक का झाली अचानक? लालपरीला काही झालंय का? एवढे लोक जमा झालेत. लालपरीने वाळूच्या ढिगाऱ्यालाच टक्कर दिली आहे. कसं काय असं झालं असेल? आणि मेन म्हणजे गाडी भरलेली आहे, ह्यामध्ये प्रवासी आहे, आणि मग गाडी अशी वाळूच्या ढिगाऱ्याला येऊन कशी काय धडकली? काही समजत नाही काय चाललंय बाबा. तर मित्रमैत्रिणींनो, पहा किती छान निसर्ग सौंदर्य आहेत. संध्याकाळच्या सूर्याची किरणं किती छान अशी हिरव्यागार आपल्या सृष्टीवर पडलेली आहे आणि सगळं कसं चमकत आहे. असं वाटतं की सगळीकडे अक्षरशः स्वर्गच अवतरला आहे धरतीवर. संध्याकाळचं हे दृश्य किती छान दिसतंय ना. माझा तर मूडच एकदम फ्रेश झाला. तुम्हाला काय वाटतं हे पाहून? शहरातल्या घाणीपेक्षा इथे हा एकांत, अशी हिरवळ, स्वच्छ रस्ते पाहून मनाला किती प्रसन्न वाटतं ना. आणि मगाशी जेव्हा आम्ही येत होतो, रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्लास्टिक पडलेलं, झाडांमध्ये अडकलेलं, किती घाण आणि विचित्र दिसत होतं. आपल्या पुढच्या पिढीला आपण हेच देणार आहोत का, कचरा? हे निसर्ग सौंदर्य पाहून मला एक कविता आठवली, ती तुम्हाला ऐकवते. हिरवेगार डोंगर हे निळेभोर आकाश, सुरुवातीला पडतो छान कोवळा प्रकाश. पानावरती चमकती दवबिंदूचे मोती, निसर्गाच्या रूपाने जणू सजली ही धरती. तरारून उठते सृष्टी जेव्हा वारा येतो सुसाट, हिरव्यागार रानातून शोधत आपली वाट. पक्ष्यांचा हा किलबिलाट कानावरती पडतो, मनातल्या साऱ्या चिंता क्षणात दूर करतो. झुळझुळ वाहणारे पाणी सांगते जगण्याचे गाणे, संकटावर मात करून पुढे जाणे या रीतीने. मातीचा तो सुगंध मनाला वेड लावतो, निसर्गाचा प्रत्येक रंग जगणे समृद्ध करतो. कधी कडकडणारे ऊन, कधी शीतल ती छाया, निसर्गच शिकवतो आपल्याला कशी करावी माया. या धावपळीच्या जगात थोडं थांबून तर बघा, निसर्गाच्या या कुशीत मनसोक्त जगून तर बघा. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही कविता तुम्हाला? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर फ्रेंड्स, या व्हिडिओतून मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे. कचरा जो निसर्गामध्ये मिसळू शकतो असाच कचरा असला पाहिजे. प्लास्टिक जे नष्ट व्हायला 450हून अधिक वर्ष लागतात, आपण तर 60-70 वर्षात निघून जाऊ, पण आपल्या पुढच्या पिढ्यांना किती टन प्लास्टिक निसर्गामध्ये असेल आणि त्याने त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या जगण्यावर कितीतरी दुष्परिणाम होतील, याचा आपण कधी विचार केलाय का? तर आता काळाची ही गरज आहे की आपण सगळ्यांनी निसर्गाच्या बाबतीत जागरूक झालं पाहिजे. कारण निसर्ग जर कोपला तो सगळ्यांना नष्ट करेल आणि जो कचरा आपण त्याला दिलाय तो भरभरून आपल्याला पुन्हा परत करेल. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की आजपासून सर्वांनी प्लास्टिक घेणार नाही, वापरणार नाही याची शपथ घ्या. जेवढं होईल तेवढं कापडाच्या पिशव्या किंवा जे निसर्गामध्ये समाविष्ट होऊ शकतं अशाच गोष्टी वापरा. आपल्या मुलांना आपण काय वारसा देणार आहोत? हा प्लास्टिकचा सुका कचरा की सुंदर हिरवागार निसर्ग? विचार करा. आपण निसर्गाला कचरा द्यायचा की स्वच्छता? कारण जे द्याल तेच परत मिळणार आहे. आणि आता आम्ही येऊन पोचलो आहोत बारवी डॅमजवळ. आणि इथे मी काहीतरी वेगळंच पाहिलं. हे पहा, पोलीस इथे उभे आहेत. कशासाठी? तर लोकांना काही झालं तर त्यांच्या संरक्षणासाठी. म्हणजे लोकांना स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा राहिली नाही.
पाण्यामध्ये मजा करताना ते हेही विचार करत नाही की पाणी किती खोल असेल, आपण बुडू शकतो. म्हणजे माणसाला स्वतःच्या जीवाची सुद्धा किंमत नाही राहिली का आता. फ्रेंड्स, हा व्हिडिओ बनवायचं एक मुख्य कारण म्हणजे आज सकाळपासून मला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि म्हणून बाहेर फिरण्यासाठी निघालो. पण रस्त्यात येताना प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचे ढिगारे, रस्त्याला प्लास्टिक, झाडांवर प्लास्टिक, ते बघून खूपच मला आणखीन अस्वस्थता जाणवायला लागली. आणि त्यात कळस म्हणजे ह्या स्वच्छ नितळ पाण्यामध्ये ही तरंगणारी पाण्याची बाटली. ती जणू सांगत होती की आता इथे सुद्धा माणसाने अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे आणि माणसाचा विनाश जवळ आला आहे. तिथे उतरून थोडं पुढे गेलो, कारण मागचे 2 रविवार माझे पती परमेश्वर इथे पोहायला येत होते आणि मग त्यांनी मला ती जागा दाखवली की ते आणि त्यांचे मित्र कुठे पोहायला आले होते ते. पाणी भरपूर कमी झालं. पाणी म्हणून भरपूर कमी झालं. इथून उड्या मारल्या काय बोलता? उड्या कुठून मारल्या? इथून उड्या मारल्या होत्या? इकडं खाली गेले होते काय? झाड दिसतंय का? हां फांदी दिसते का? हां. त्या फांदीला पकडायचं. फांदीला पकडून काय? तिथं फांदीला पकडायचं आणि तिथून आतमध्ये खोल नाही जास्त. बोलायला भरपूर. हां. तर आता इथे पण तुम्ही बघताय सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य झालं आहे. काही दिवसांनी बारवी डॅमला यायचं लोक बंद करून टाकतील. का माहिती आहे? कारण सगळीकडे प्लास्टिकच असेल आणि बाकी कुठला कचरा असेल, भाजी असेल किंवा आणखीन फळं असतील तर तो या निसर्गामध्ये समाविष्ट होऊन जातो. पण हे प्लास्टिक वर्षानुवर्ष इथे असंच राहणार, साक्ष देत की माणूस किती घाणेरडा आहे ते. तर आपण आता सुधारलं पाहिजे खरंच. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सखी चॅनलला सबस्क्राईब करा. एकटे एकटे वडापाव खाताय.